जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी. हे बघा आज इथं येवतीमध्ये आमचे वारीतले वारकरी यांचं वर्ष श्राद्ध आहे बघा. तर त्या वर्ष श्राद्धासाठी आज बघा थोडं तिथं आज येवतीला आज सप्त्यासाठी आल्या कारणाने आज तिथं निरोप आहे त्याचं जाण्याचं योग आलं बघा. असं त्यांची वर्षासाठी आम्ही जात आहेत. आमचे जोडीदार हे ठोंबरे बघा, हे याच गावचे जेवतीचे. आता ते आता गाडी घेऊन आता त्या माणसाच्या वर्षासाठी चालू आहे. तिथं पण आज कीर्तनाचा कार्यक्रम आहे, पण इथंच बराच वेळ झाला. आणि आता आज 15 ऑगस्ट 2024 आज इथंच कार्यक्रम साजरा झाला पाहिजे. चला तुमच्या आणि आपल्या मृत्यूच्या ठिकाणी क्षणाक्षणाला आठवण करून दिली. तुमच्या आमच्या मृत्यूची आठवण झाली म्हणजेच आपल्या हातून चुकीची काम होणार नाही, दुसऱ्यांना त्रास होणार नाही आणि भक्ती आपल्याकडून होणार, चांगलं कार्य आपल्याकडून होणार. त्या ठिकाणी धार्मिक कार्यामध्ये सहभाग असायचा. येवतीचा सप्ताहाचा कार्यक्रम म्हटला की अगदी आनंदाने उत्साहाने ते सहभाग नोंदवायचे. अगदी लहान मुलासारखे या ठिकाणी धावायचे. इकडून तिकडे काही कामानिमित्तानं उत्साहपूर्ण सहभाग त्यांचा असायचा. या वारीतले फोटो व्हॉट्सअपला यायचे. फोटो व्हॉट्सअपला आल्यानंतर सहज एके दिवशी ते फोटो चालत होते. फोटो चालताना पत्नी शेजारी बसली होती, पाहत होती काय पाहतो मी काय नाही. त्या पंढरीच्या वारीतले फोटो पाहत होते. फोटो पाहत असताना ते भगवंत कापरे आणि यशवंत कापरे या जोडीचा फोटो एकत्र आला होता. राम लक्ष्मणासारखा जोड आहे म्हटला आणि एकमेकांचं फार प्रेम आहे त्यांच्यावरती. त्यांना धार्मिकतेची ओढ आहे फार आणि सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग नेहमी असतो. तर असो त्यांच्या जाण्यामुळं हे बघा आता कीर्तनाचा कार्यक्रम झाला बघा. कृष्णास आलिया देहाची गावा कार्यक्रम जन्म चालू मृत्यूचे आहे. सोहळे आता मी आता इथं ना म्हणून हे धनंजया जे माऊली ज्ञानोबराय आणि मानवी जीवनाचं यथार्थ वर्णन या मूवीच्या माध्यमातून करतात. आला तो जाणार. इथं वांगणे महाराज, डोळसकर महाराजांचा, दौंडकर महाराजांचा सत्कार करत आहेत पहा. आज संपूर्ण संपताना तामाणे यांच्या शुभ हस्ते वांगणी महाराजांचा सन्मान होत आहे. शाल श्रीफळ देऊन आपण वांगणी महाराजांच्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. वांगणी महाराजांचा सहभाग नेहमीच. वांगणी महाराज आपलाही सन्मान होत आहे. शाल आहे, श्रीफळ आहे. महाराजांना विनंती आहे आपण प्रसादाने घ्यायचं. ठीक आहे. कार्यक्रम संपला असा या ठिकाणी जाहीर करतो. सर्वांनी या ठिकाणी पंक्ती धरून घ्यायचं. आमचे कापरे बघा, हे वारीतले आमचे जोडीदार आहेत. यांचेच भाऊ बघा, सख्खे भाऊ. पहिल्या त्याच्या आदल्या वर्षी आमच्याबरोबर होते. त्यांची आमची एकदाच भेट झाली आणि त्याच्यानंतर त्यांचं असं दुःखद निधन झालं बघा. आज वर्ष झालं. आज त्यांचं वर्ष श्राद्ध होतं. त्यानिमित्त बघा यांच्या भावांच्या आग्रह असतो आम्ही आज इथं आलेलो आहे बघा. आणि युवतीमध्ये आज आमचं येण्याचं कारण म्हणजे आज त्यांचा सप्ताह चालू आहे. त्या सप्त्यासाठी आम्ही आज इथं आलो. इथं योग आला बघा त्यांच्या भावाच्या वर्ष श्राद्धाला येण्याचा. धन्यवाद. व्हिडिओ चालू लाल दाबायचं बरं. आले की लाल आले बघा. आमचे वारकरी वारी जोडीदार आहेत बघा. आज योग आला बघा आज इथे येण्याचा. धन्यवाद. राहुरीचा फोन राहू द्या. राहुरी बंद करा, त्याचे पांढरे टिक मारा. हे बघा आता कापऱ्यांचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम संपून बघा. इथं येवतीमध्ये आज सप्त्याची पंगत हे बघा आढावा महाराजांची आहे बघा. हे त्यांचं घर आहे. दरवर्षी आम्ही इथं पंक्तीचं जेवणासाठी येतो बघा. आणि आज बघा तिथं पण आता परत आज योग आला बघा. ज्यावेळेस त्यांनी सकाळपासून सांगितलं होतं त्यामुळं आम्ही ते तिथं फक्त वर्ष श्राद्धाचं फक्त सांगितलं आम्हाला तिकडं पंक्तीत जेवायला जायचं. आम्ही आता इथं जेवायला आलो. हे सगळे आमची सगळी वारकरी मंडळी बघायची. तर हे म्हणले जायचे तर बघा आज
जेवणासाठी आलोय बघा. हे त्यांचं घर आहे, हे आमचे आडवा कंपनी वारीत आणि यांच्याच गावचा सप्ताह आहे आज. तर ह्या सप्त्यासाठी आता मी इथं 7 दिवस आता मुक्कामी आहे आणि आज इथं ते सोडत नाही. या आडवा कंपनी भाविक मंडळी आहेत, चांगली मंडळी आहेत बघा ही. तर खरंच असल्या लोकांचं धन्यवाद मानले पाहिजे. तर हे असे सगळं देवानीच करून दिलेली, सगळं काही वळीक नाही पाळत नाही काय नाही, पण हे परमेश्वराची सगळी लीला आहे बघा. याच्यात मग सगळ्याच्या मोठमोठ्या लोकांच्या बघा अशा याच्यामध्ये ओळखी होतात आणि असे कार्यक्रम आपल्याला अनुभव घेता येतो बघा. तर हे सगळे हे मंडळी बघा, सगळे तिचे पारायणावाले भजनी मंडळ.